एक दिवस बस लवकर आली की समजायचं दुसऱ्या दिवशी बस कॅन्सलच असते आणि आज काय असंच झालं बघा. आता आलाय तर व्हिडिओ पूर्ण बघूनच जावा. नमस्कार सांगलीकर, मी सांगलीची मराठी पोरगी. तर मंडळी आज होता शेवटचा पेपर म्हणून खुशच होतो कारण अभ्यास तर भरपूर झालता आणि मग काय इथं बघा बस स्टॉपवर गेल्या गेल्या हिला मागणं हॅलो म्हटलं चल जाऊया कॉलेजला आणि मग काय चलाच की आम्ही चाललोच बघा. कॉलेजमध्ये गेल्यावर व्हिडिओ करायचं झालंच नव्हतं आणि पेपर नंतर बघा असं सगळेजण डिस्कशन चालू होतं की जणू ह्याने आता युपीएससी एमपीएससीचा पेपरच देऊन आल्यात. खरं तर असं चालायचंच बघा, सगळ्यांचं नुसतं डिस्कशन चालू होतं आणि इकडे आमची पार्टी चालू होती. सगळ्यांना बघायचं, सगळ्यांसंग हसायचं आणि इकडे खायचं. कारण कसं असतं माहितीये काय, सगळ्यांना जर खुश करायचं असलं तर आधी आपला पेटोबा खुश असायला पाहिजे, मग सगळ्यांना आपण हसू शकतो. आमच्या कॉलेजचा नादच करायचं नाही बघा, कारण आज सेकंड सेमिस्टर संपल्याच आणि अर्ध्या तासाचीच खुशी होती की सेकंड सेमिस्टर संपल्या म्हणून. तोपर्यंत आम्हाला धक्का बसलाच की थर्ड सेमिस्टर चालू झाले उद्यापासून म्हणून. वेळापत्रक पण आलंय, आता काय खरं नाही बघा. मग काय सगळ्यांचं सगळं ऐकून झाल्यानंतर रस्ता धरलोच बघा आणि रस्ता धरून डायरेक्ट आलो सांगली स्टँडला आणि सांगली स्टँडला आल्यावर अनेक मोठा धक्का बसला की उद्या बसच नाही. आता उद्या बस नाही म्हटल्यानंतर आता कॉलेजला 11 वाजेपर्यंत कसं पोहोचू ह्यो विचार करत बसमध्ये बसलोच मिरजच्या. तवर इकडे पाऊस पण चालूच झाला बघा. आता काय आहे पावसाचं तर पडायची तिथं पाऊस पडत नाही, नको तिथं पाऊस पडाले म्हटलं तर काय हरकत नाही. पावसा पाण्याच्या दिवसात कसं बस आलतो बघा मिरज स्टँडला आणि मिरज स्टँडला आल्यानंतर बस पण लागलेली आणि आमची मज्जा काही कमी होत नाही बघा. आमची मस्ती बसमध्ये चालूच असते आणि असं मस्ती मज्जा करत घरला येऊन पोहोचलोय बघा. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि जाता जाता मला फॉलो तेवढं नक्की करून जावा.